ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरी देऊळगाव येथे निघाली भव्य गोसन्मान रॅली। गोसन्मान आव्हान अभियानाअंतर्गत दिनांक 27 एप्रिल सोमवार रोजी शहरातील समस्त गोप्रेमी यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून भव्य रॅली काढण्यात आली। शासकीय विश्रामगृह येथे तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल आदींना हजारो गोभक्त नागरिकांच्या वतीने स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले। या रॅलीमध्ये हजारो गोप्रेमी सहभागी झाले होते। हे अभियान 4 टप्प्यामध्ये होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये निवेदन देण्यात आले आहे। देऊळगाव शहरातून भव्य गोसन्मान आव्हान अभियान निवेदन रॅलीचे आयोजन दिनांक 27 एप्रिल रोजी करण्यात आले। गोसन्मान आव्हान रॅलीचे देशभर आयोजन व मांडणी ही वृंदावन येथे विविध संत महाराज, गोप्रेमी, धर्मप्रेमी मंडळींनी केलेली आहेत। या निमित्ताने तालुका तहसील कार्यालय देऊळगाव येथील तहसीलदार यांना हजारो सह्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। या निवेदनात संपूर्ण भारतात हा दिवस गोसन्मान दिन म्हणून साजरा व्हावा, भारतीय संसदेत कायदा पास होऊन संपूर्ण देशात गोहत्या, गोतस्करी बंदी कायदा समान पातळीवर लागू करावा, तसेच कायदा उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करावी, गोसेवकांना, गोशाळांना संरक्षण मिळावे, तसेच शासकीय पातळीवर गो उत्पादनांना बाजार संरक्षण मिळावे, देशी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा प्राप्त व्हावा, भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये गोवंश संबंधी मार्गदर्शन तसेच कृषीवर आधारित उपक्रम व संरक्षण याबाबतचा अभ्यासक्रम समावेश करावा। भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान होण्यासाठी या सर्व बाबींची संपूर्ण देशभर एकवाक्यता राहावी। कोणत्याही राज्याने यात हयगय किंवा टाळाटाळ करू नये, यासाठी हे अभियान प्रथम टप्प्यात झाले असून यावेळेस तहसील मार्फत माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे। पुढील वर्षभर 4 टप्प्यात हे अभियान सुरू राहील। यावेळेस संपूर्ण गावातील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने हे दुपारी 1 वाजेपर्यंत व्यापारी बंधूंनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती आणि ते रॅलीमध्ये सहभागी झाले। गावातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, महिला, युवा, विद्यार्थी, धार्मिक संघटनाचे प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, गोशाळेचे व मंदिर समितीचे प्रतिनिधी, वारकरी, दिंडीकरी, भजनी मंडळ, संत महाराज, पत्रकार, राजकीय क्षेत्रातील विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, सन्माननीय आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरपरिषद उपाध्यक्ष, गटनेते, नगरसेवक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी सर्व हिरिरीने सहभागी झाले होते। स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील प्रशासन, नगरपालिका या सर्वांचा सहकार्य लाभले। अनेक बांधवांनी जागोजागी पुष्पवृष्टी, गोमाता व नंदीचे पूजन तसेच पाणी व फळ वाटप केले। गोप्रेमींनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले। काही मान्यवरांनी शेवटी पुढील अभियानाची रणनीती व आवश्यकता माध्यमांसमोर विशद केली, तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले। सदर रॅलीचे आयोजन देऊळगाव तालुक्यातील व शहरातील समस्त गोसेवक व गोरक्षक यांनी केले होते।